आपल्या सर्वांचं दैवत परमपूज्य आदरणीय गुरु माऊलीजी, श्रीमंत रावजी, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण, ज्येष्ठ नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, जलसंपदा खात्याचे माझे सहकारी मंत्री सन्माननीय गिरीजी महाजन साहेब, मान्य आमदार गोपीचंदजी पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माझे विधानसभेतले सहकारी आमदार राहुलजी आहेर, आमदार सीमाताई हिरे, मान्य या मतदारसंघाचे आमदार हिरमानजी खोसकर, आमदार दिलीपजी बनकर, आमदार परंदेताई, नाशिक नगरीच्या महापौर सौ अडकेताई, उपमहापौर विलाजी शिंदे, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष त्रिवेणीजी तुंगार, सर्व उपस्थित नगरसेवक, आपला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आदरणीय महंत उद्धव महाराज मंडळी, हरिभक्त परायण संजय नाना धोंडगे, आदरणीय ललितकर महाराज, निवृत्तनाथ संस्थानचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी, कुशावर्त येथे गंगापूजनासाठी उपस्थित सर्व आदरणीय साधू संत, गुरुकुल विद्यापीठाचे सर्व बालवारकरी, स्वामी समर्थ चळवळीतले सर्व उपस्थित माझ्यासमोर बसलेले सेवेकरी बंधू भगिनी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव मान्य दीपकजी कपूर, त्याचप्रमाणे महासंचालक संजीवजी ताटू, कार्यकारी संचालक संतोषजी तिरमनवार, मुख्य अभियंता प्रकाशजी मिसाळ, अरुणजी नाईक, सुनंदा जगताप, अध्यक्ष अभियंता ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलं श्री गोवर्धनेजी, कार्यकारी अभियंता सोनालजी शहाणे, सर्व विभागाचे अधिकारी, जमलेले सर्व सेवेकरी, उपस्थित सर्व माध्यमांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र, गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या त्रिशताब्दीच्या निमित्तानं आज या जलयात्रेचा शुभारंभ करण्यासाठी परम आदरणीय मान्य गुरुमाऊलीजी आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं प्रथमचा मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. ज्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही यात्रा सुरू करतोय ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभहस्ते या यात्रेचा शुभारंभ होतोय. याचा मला मनस्वी आनंद होतोय आणि या सगळ्या यात्रेला आशीर्वादी रूपी पाठबळ देण्यासाठी आदरणीय गुरुमाऊलीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी कोटी कोटी वंदन करतो. आपल्या विनंतीला मान देऊन होळकर परिवारचे श्रीमंत युवराज यशवंतराव होळकर बहादूर हे सुद्धा आवर्जून या ऐतिहासिक सणाकरता उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा तमाम आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचाराचा आणि कर्तृत्वाचा जागर आज या ठिकाणी संपन्न होतोय. असं म्हटलं जातं की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. हा संत तुकाराम महाराजांचा अभंग खरं आजच्या निमित्तानं तो तंतोतंत लागू होतो. आजच्या कार्यक्रमात आध्यात्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या गोदा मातेचे उगमस्थान असणाऱ्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील जन्मभूमीपासून या दोन्ही यात्रा या ठिकाणी सुरू आज होत आहेत. आणि आणि महेश्वर येथे जाऊन नर्मदेच्या तीरी अहिल्यादेवी समोर आमच्या दोन्ही यात्रा नतमस्तक होणार आहे. हे यात्रेचं एक वैशिष्ट्य आहे. या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभरातून 30 नद्यांचं पाणी आपण नर्मदेला घेऊन जातोय. मला मुख्यमंत्री महोदयांना अतिशय आवर्जून सांगितलं पाहिजे की साहेब, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक नद्यांच्या तीरावर आपल्या सगळ्या आमदार महोदयांनी, खासदार महोदयांनी, मंत्री महोदयांनी विधिवत कलशाची पूजा करून हे कलश या यात्रेकडे रवाना केलेले आहे. असं एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण यावेळी करू शकलो. खरं म्हणजे आजचा कार्यक्रम या दोन्ही नद्यांच्या बद्दल मी काही फार सांगितलं असं नाही आहे. प्रचंड श्रद्धा असणाऱ्या या दोन्ही नद्या आहेत. या दोन्ही नद्यांनी समाज जीवनाला स्थैर्य दिलं आणि विकासाला एक नवा दृष्टिकोन दिला. आणि त्या निश्चितच विचार, वारसा आणि विकास हा मंत्र घेऊन आम्ही या खरं यात्रेला सुरुवात केली. आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री, विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी जलव्यवस्थापन या विषयाला नेहमीच महत्त्व दिलेलं आहे. आणि त्यामुळे आज संपूर्ण देशभरामध्ये नदीजोड प्रकल्प साकार होत आहेत. आणि तोच दृष्टिकोन ठेवून आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प केलेला आहे. या यात्रेच्या निमित्तानं हा संदेश द्यायचा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या केलेल्या या कामाला आपण सगळ्यांनी भक्कमपणे पाठबळ दिलं पाहिजे. अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांच्या निमित्तानं करणार आहे. जलसाठ्याचं पुनर्जीवन करणं जे अहिल्यादेवींचं काम होतं, जुने घाट बांधणं, मंदिरांचं पुनर्बांधणी करणं, जलस्रोताची पुनर्निर्मिती करणं, या जलयात्रेच्या निमित्तानं तो संदेश आपल्याला या त्रिशताब्दीच्या निमित्तानं देताना जो आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जे स्वप्न महाराष्ट्राचं, त्या विचाराला बळकटी देण्याचं आपण काम करणार आहोत. मी अधिक वेळ घेत नाही. मला अतिशय मनस्वी आनंद होतो की एकाच वेळी आपल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमधून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आदरणीय या ठिकाणी होतोय. त्याचवेळी चौंडीला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आणि विधान परिषदेचे सभापती मान राम शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली तिथनं एक आता यात्रा सुरू होते. गोदा जलाचं पवित्र जल घेऊन आम्ही निघणार आहोत आणि चौंडीहून त्या अहिल्यादेवींच्या जन्मभूमीची पवित्र माती घेऊन आम्ही त्या ठिकाणी निघणार आहोत. 4 दिवस चालणाऱ्या यात्रेला मी या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतः सहभागी व्हायचं ठरवलंय. संपूर्ण प्रवास आम्ही आता बसने करणार आहोत. गावागावी आमच्या जवळ यात्रा जाईल. आपण सगळ्यांनी आपल्या मोठ्या संख्येने यात्रेत स्वागत करावं. अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचं आपल्याला या ठिकाणी जवळून दर्शन या यात्रेच्या निमित्तानं वेगवेगळ्या माध्यमातून घडणार आहे. मी पुन्हा एकदा आदरणीय गुरुमाऊलींचं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं, कुमार यशवंतरावजी होळकर बहादूर यांचं आणि तमाम व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. माझे बंधू, जलसंपदा खाते माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका आणि या सगळ्या यात्रेच्या पाठीमागे एक मोलाचं सहकार्य
एक बंधू म्हणून भक्कमपणे माझ्या मागे त्यांनी पाठबळ उभं केलं, त्यांचं सुद्धा मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांना मनपूर्वक आपलं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतो, अहिल्या देवींच्या पावन स्मृतीला वंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.